नमस्कार एस्पिरंट्स. चला आता पाहूया दुसऱ्या चॅप्टर पासून नवीन धार्मिक संप्रदायांचा उदय. तर अगोदरचे चॅप्टर्स पाहिले नसतील तर तुम्ही इकडे आय लिंक आहे, इकडे पाहू शकता. तर चला पाहूया रिलीजियस मुवमेंट्स कुठल्या कुठल्या नवीन नवीन आल्या. तर सोर्सेस पहा, इथं खूप सारे सोर्सेसना मी कव्हर केले हा चॅप्टर, तर तुम्हाला दुसरीकडे जायची गरज नाहीये. आता इसवी सन पूर्व 6व्या शतकात भारतात अनेक विविध धार्मिक संप्रदायांचा उदय झाला. हे संप्रदाय प्रामुख्याने मध्य गंगा खोऱ्यात उदयास आले. बघा, मेजरली जर गंगा खोऱ्यातच जे संप्रदाय होते तर ते आले. आणि या काळात एकूण 62 धार्मिक संप्रदाय अस्तित्वात होते. त्यामध्ये जैन धर्म आणि बौद्ध धर्म हे प्रमुख ठरले आणि त्यांनी प्राचीन भारतात धार्मिक सुधारणा घडवून आणल्या. आता बघा, 62 पैकी फक्त 2च प्रमुख ठरले. तर ह्याची कारण काय होती, यांनी एवढं मोठं कसं काय पब्लिसाइज केलं, तर ते पण पाहूया आपण येणाऱ्या स्लाइड्स मध्ये. तर या उत्पत्तीची कारणे काय होती? पहिलं होतं वर्ण व्यवस्था आणि सामाजिक विषमता. तर हे मेजर रिझन होतं. उत्तर वैदिक काळात आपण पाहिलं की वर्ण व्यवस्था जी होती ती कठोर झालेली आणि व्यावसायिक गुणवत्तेपेक्षा जन्मावर आधारित ठरवली जाऊ लागली होती. आणि समाज जे होतं ते 4 वर्णांमध्ये विभागलं गेलं: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर ब्राह्मण कोण होते, तर सामाजिक शृंखलेत सर्वात वरचे स्थान त्यांना मिळाले. अनेक विशेष अधिकार त्यांना होते, जसे की दान, करमुक्ती आणि दंडमुक्ती. त्यानंतर येतात क्षत्रिय. ते दुसऱ्या क्रमांकावर होते. राज्य चालवणे व कर गोळा करणे यांचे कार्य होते. काइंड ऑफ कलेक्टर्स होते हे. ब्राह्मणांच्या विधिवादी वर्चस्वाचा विरोध करत होते. बघा, यांचं वर्चस्व खूपच वाढलेलं, ब्राह्मणांचं वर्चस्व खूप वाढलेलं, पण यांना हे पटत नव्हतं, म्हणून त्यांनी जरा विधिवादी त्यांना वर्चस्वाचा विरोध करत होते त्यांच्या. त्यानंतर येतात वैश्य. मुख्यतः शेती, व्यापार, व्यापारी कार्य यामध्ये गुंतलेले कर भरणारे प्रमुख वर्ग होते. ब्राह्मण व क्षत्रियांसह द्विज दर्जा प्राप्त करतात. द्विज म्हणजे काय? एक दोरा असतो बघा, त्यांच्या गळ्याभोवती असतो, गळ्यात ते पूर्ण शरीरापर्यंत येतो. तर सामाजिक स्थिती उंचावण्यासाठी नवीन धर्माची गरज होती. तर ह्यांचं जे वर्ग होता हे सगळ्यात काय ना बोलू शकतो आपण, हे मिडल क्लासमध्ये येतं. ठीक आहे, मिडल आणि लोअर मिडल त्याच्या खालीच पूर्ण. तर त्यांना असं वाटत होतं की त्यांची जी स्थिती आहे, सामाजिक स्थिती, ते उंचवण्याची गरज होती. तर त्यासाठी ते नवीन धर्माची खूपच गरज होती. त्यानंतर येतात शूद्र. सर्वात खालच्या पातळीवर होते हे. इतर वर्णांची सेवा करणे, घरकाम, कारागिरी, इत्यादी कामे करणे यांचं हे होतं. आणि त्यानंतर वेदांचा अभ्यास निषिद्ध होता. म्हणजे काय, त्यांना वेदांचा अभ्यास नव्हता, म्हणजे ते करू नाही शकत. जरी त्यांना येत असलं तरी पण त्यांना करू शकत. आणि अनेकांना अस्पृश्यतेचा सामना करावा लागला. कठोर शिक्षा तर उच्च वर्णाला सम शिक्षा. ठीक आहे, म्हणजे तीच. आता समजा तुम्ही मानून चला की शूद्र आहे, तर त्यांनी समजा चोरी केली तर त्यांना खूप कठोर शिक्षा भेटणार. तेच जर क्षत्रिय किंवा ब्राह्मणांनी केली तर त्यांना काही शिक्षा तर होणारच नाही, खूप झाली तर खूप कमी होईल किंवा सौम्य होईल. त्यानंतर येतात कृषी आणि आर्थिक कारणे. पूर्व भारतात नवी कृषी अर्थव्यवस्था विकसित झाली, विशेषतः पूर्व उत्तर प्रदेश व बिहारमध्ये. आणि या भागात 100 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस, जंगले साफ करून शेती सुरू झाली. बघा, आता जसं आपण पाहिलं मागच्या लेक्चरमध्ये, जेव्हा लेटर मध्ये तुम्हाला मी मॅप दाखवलेला, तर पूर्ण जे जंगल वगैरे साफ करून त्यांनी, मेजर रिझन काय होतं, तर लोखंडाच्या कुऱ्हाडी आणि नांगराचा वापर केला. परंतु त्यासाठी बैलांची गरज होती. आता वैदिक यज्ञांमध्ये जनावरांचे बलिदान चालू असल्यामुळे पशुधनाची संख्या घटलेली. मग त्यामुळे मेजर रिझन तर तेच होतं. आणि त्यामुळे काय होत होतं, शेती अडचणीत आली आणि या यज्ञ बलिदान बंद करण्याची गरज भासली. आणि वैश्य वर्गाचे योगदान होते यामध्ये. तर वैश्य वर्ग आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला आणि त्यांनी सामाजिक उन्नती हवी होती. ठीक आहे, त्यांना सामाजिक उन्नती हवी होती, म्हणून त्यांनी महावीर व गौतम बुद्धांना पाठिंबा दिला. कारण काय होतं यामागे, तर जैन व बुद्ध धर्म वर्ण व्यवस्थेला मान्यता दिली नाही. म्हणजे या वर्ण व्यवस्थेला ते मानतच नव्हते. कुणी कसंही येऊ शकतं, असं काही स्पेसिफिक काही क्रायटेरिया किंवा एलिजिबिलिटी नव्हती त्यांच्यात. अहिंसेचे तत्वज्ञान कृषी व व्यापारासाठी आवश्यक होते. अहिंसेवर जास्त फोकस होता या धर्मांचा. आणि अहिंसेमुळे व्यापार व शांततेला चालना मिळाली. म्हणजे बघा, जेव्हा पीस होईल तेव्हाच तुम्ही व्यापार करू शकणार. घरात जेव्हा शांती असेल तेव्हाच तुम्ही कुठेतरी ग्रोथ करणार. नाहीतर जर घरामध्येच वेगळं युद्ध चाललेलं असेल तर मग हार्डली तुमची ग्रोथ होईल. ब्राह्मण वर्गाचा पैशाच्या व्यवहारावरील विरोध होता. आता बघा, ब्राह्मण वर्ग का पैशा व्यवहाराला विरोध करत होता, तर जर पैशाचा जर व्यवहार वाढला तर जे पैसा आहे, म्हणजे जे वैश्य किंवा शूद्र यांच्याकडे जर जास्त आला तर त्यांचं जे वर्चस्व आहे ते कमी होईल. आणि ब्राह्मण वर्गाने सावकारीच्या प्रथेला विरोध केला आणि त्यामुळे वैश्य वर्गाचा समाजात आदर कमी झाला. आता त्यांनी कसं, बघा, त्यांचं वर्चस्व वाढवण्यासाठी दुसऱ्याला कमी कसं करायचं, तर हे यांच्याकडून शिकायला पाहिजे. बौद्ध धर्म आणि जैन धर्माने साधे व वैराग्यवंत जीवन जगण्याचा सल्ला दिला आणि ते साधे जीवनशैलीचे समर्थक होते आणि ऐहिक
सुखांची म्हणजे काइंड ऑफ मटेरियलिस्टिक सुख जे असतं ते नकारात्मक सांगत होते, म्हणजे ते नाहीच करायचं आपल्याला जास्त करून. ही साधी जीवन पद्धती अनेक लोकांना आकर्षित करत होती आणि त्यामुळे अनेकांनी जैन धर्म व बौद्ध धर्माचा स्वीकार केला. आता जैन धर्माचा उगम आणि त्यांचा प्रसार कसा झाला ते पाहूया आपण आता. जैन धर्माचा उगम प्राचीन काळातच झाला. ऋषभनाथ अयोध्येचे जन्म हे पहिले तीर्थंकर मानले जातात. बहुतांश प्रारंभिक तीर्थंकरांचा जन्म गंगा खोऱ्यात झाला. फक्त पार्श्वनाथ 23वे तीर्थंकर होते, त्यांचा जन्म फक्त वाराणसीत झाला व त्यांनी निर्वाण बिहारमध्ये प्राप्त केले. तर सगळ्यात हे म्हणजे बघा कुठलाही युनिक पॉईंट भेटला की सगळे गंगा खोऱ्यातच जन्म झालेले त्यांचं तीर्थंकरांचे, पण फक्त पार्श्वनाथ जे होते 23वे तर त्यांचा जन्म जरा गंगा खोऱ्यात सोडून ते वाराणसीमध्ये झाला. तर हे एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. वर्धमान महावीर 24वे तीर्थंकर होते आणि महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व 540 मध्ये कुंडग्राम वैशाली जवळील गाव एक आहे तिथे झाला. आणि त्यांचे वडील कोण होते तर सिद्धार्थ हे ज्ञात्रिका कुलाचे प्रमुख आणि आई त्रिशाला या लिच्छवी राजकुमार चेटकाच्या बहिणी होत्या. ठीक आहे, बहीण होत्या, बहिणी कशी. चला, वयाच्या 30व्या वर्षी गृहत्याग केला आणि 12 वर्षांनी वय 42व्या वर्षी कैवल्य ज्ञानप्राप्ती मिळवले त्यांनी आणि पुढील 30 वर्षे कौशल, मगध, मिथिला, चंपा इत्यादी भागात प्रवचन केले. राजगीर जवळ पावापुरी येथे वयाच्या 72व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि कैवल्य प्राप्त करून दुःख सुखांवर विजय मिळवल्यामुळे त्यांना जिन किंवा विजेता म्हणतात आणि त्यांच्या अनुयायांना जैन असे म्हटले गेले. आणि महावीरांनी प्राकृत भाषेत उपदेश दिला ही सामान्य जनतेची भाषा होती आणि त्यांच्या शिकवणीत अहिंसा हे प्रमुख तत्व होते. तर जर तुम्ही एक सारांश पाहिला जैन धर्माचा तर मेजर कुठं फोकस करतात ते अहिंसावरच. ठीक आहे, जैन धर्मातील 5 महान व्रते कुठली कुठली आहेत? अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचारी. ठीक आहे, सेल्फ एक्सप्लेनेटरी, काय जास्त काय. पार्श्वनाथ यांनी अंग झाकण्यासाठी वरचे व खालचे वस्त्र परिधान करण्यास सांगितले होते, तर महावीरांनी वस्त्र पूर्णपणे त्यागण्यास सांगितले आणि ईश्वराच्या अस्तित्वास मान्यता दिली गेली, पण त्यांना जिन किंवा जिना पेक्षा खालच्या दर्जाचे मानले. म्हणजे बघा, जे गॉड आहेत किंवा जे ईश्वर आहेत त्यांचा जे खालचा दर्जा असेल तर त्यांना दिला, म्हणजे काइंड ऑफ जे सीएम आहेत तर डेप्युटी सीएम काइंड ऑफ असा दर्जा दिला. वर्ण व्यवस्थेचा निषेध केला नसला तरी त्यातील अयोग्य प्रथांवर विरोध केला. बघा, त्यांनी वर्ण व्यवस्थेचा निषेध नाही केला, पण त्यांच्या जे प्रथा होते त्यांचा विरोध केला त्यांनी आणि कर्माच्या चक्राचा स्वीकार जन्म, मृत्यू, पुनरावृत्तीवर केला. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की जन्म आणि मृत्यू त्यांच्या कर्मावर असतं. ठीक आहे, ते कर्माचं चक्र स्वीकार करतात आणि यातून मुक्त होण्यासाठी तप व त्याग आवश्यक आहे. म्हणून मोक्ष मिळवायचा असेल तर संन्यासात जीवन स्वीकारणे गरजेचे आहे आणि मोक्ष मिळवणे म्हणजे काय तर योग्य आचरणाने किमान सामाजिक दर्जा असलेल्या व्यक्तीलाही शक्य आहे. म्हणजे कॉमन मॅन पण हे मोक्ष प्राप्त करू शकतं हे त्यांनी दाखवलं. आता त्यासाठी काय तर जैन धर्मातील 3 रत्न होते, त्रिरत्नच म्हणतात त्याला. एक होतं राईट नॉलेज, फेथ आणि कंडक्ट. ठीक आहे, म्हणजे काय सम्यक ज्ञान, दर्शन आणि चारित्र्य. आता तीर्थंकर व त्यांचे प्रतीक, आता हे जर डेप्थ मध्ये जायचं म्हटले तर हे पण विचारू शकतात. तर एक मेजर आपण पाहूया. ऋषभनाथ जे होते त्यांचे प्रतीक आहे बैल किंवा वळू. त्यानंतर अजितनाथ हत्ती, संभवनाथ घोडा आणि तसेच पार्श्वनाथ साप आणि महावीर सिंह. ठीक आहे, बाकी तुम्ही वाचून घेऊ शकता, एक आयडिया असायला पाहिजे. पण मेजर तर 3-4च आहेत. पहिलेचे 2-3 आणि लास्टचे 2-3. ठीक आहे, नेमिनाथ शंख. तर जैन तत्वज्ञान काय होतं तर स्याद्वाद सिद्धांतावर होतं. ते सापेक्षता किंवा शर्तींच्या आधारावर सत्य, म्हणजे कोणत्याही प्रश्नाचे संपूर्ण व एकमेव उत्तर नसते. आता कुठलाही, आता हे खूप चांगल्या पद्धतीने आपण मेन्स मध्ये लिहू शकतो की तुम्हाला जर कुठलाही प्रश्न विचारला तर प्रत्येकाचं उत्तर सारखेच येणार नाही असे नाही, तर त्यांचं थोडंसं पैलू चेंज होऊ शकतं. आणि हेच तुम्हाला पण आयुष्यात पण हे पाहायचंय की जर तुम्ही एकाच बाजूशी म्हणजे बघत असाल की आता कुणीतरी एक प्रश्न विचारला किंवा कुणीतरी ती एक माहिती सांगितली तर तुम्ही दुसरी पण बाजू पाहायची, हे खूप गरजेचं असतं. इव्हन ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कुणी एकानेच बाजू सांगितली. आता एक तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. तर एक शाळा होती आणि त्यातले सगळे जे विद्यार्थी होते त्यांना सहलीला जायचं होतं. तर एक विद्यार्थीला त्यांचे आई वडील जे आहेत तर ते नाकारत होते की त्यांच्याकडे, असं पण नाही की त्यांच्याकडे पैसे नव्हते, भरपूर पैसा होता, तरी पण ते नाकारत होते. तर तो जो पोरगा होता तर तो खूप म्हणजे असं उदास वगैरे व्हायचा आणि आणि कुणीतरी त्याला विचारलं की एवढा उदास काय, तर ते म्हटले की तो म्हटला की मला काय सहलीला जाऊ देत नाही इथे. तर मग ते पण नाराज झाले व्यक्ती, जे जवळचे होते वाटतं कुणीतरी, तर ते गेले आई वडिलांकडे. तर त्यांनी विचारलं असं का करताय तुम्ही. तर बघा, एकाची आता ह्याची बाजू जी होती ती त्यांनी मांडली, पण आता दुसरी बाजू पहा. आता
तर ते आई वडील काय म्हटले, त्याला हार्टमध्ये एक होल आहे आणि त्याने जर जरा जरी ऍक्टिव्हिटी केली, पळला वगैरे, तर त्याला एकदम मोठा धोका आहे. तर बघा, ही पूर्ण एकदम विपरीतच बाजू झाली. म्हणून दोन्ही बाजू खूप गरजेचं आहे आणि कोणत्याही प्रश्नाचे संपूर्ण एकमेव उत्तर नसते, हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. प्रत्येक वस्तू इतर वस्तूंशी संबंधित असते. आता इथं पण एक कनेक्ट करू शकतो आपण. आता जे सिलेबस आहे ते कनेक्टिव्हिटीवरच चालणार आहे तुमचं. आता तुम्ही असं नका समजू की माझ्याकडे ठोकळा आला किंवा कुठले तरी प्रश्नसंच घेतले, ते पाठ करून गेलो आणि एक्झाम क्लिअर करणार. तर तसं गृहीत धरू नका, कारण की मेन्स एक्झाम आहे, आता तुम्हाला लिहायला लागेल. तर आता तुम्हाला कनेक्टिव्हिटी जेवढी होईल तेवढी चांगली राहील आणि वाटलं तर तुम्ही मेन्स आन्सर रायटिंग आपण सुरुवात करणार आहोत, तर त्यामध्ये पण तुम्ही सहभाग घेऊ शकता. ठीक आहे. तर आता हे बघूया. आता इथं जैन तत्वज्ञानकडे येऊया. आता माझं तत्वज्ञान राहू द्या. हे तत्वज्ञान अनेकांतवादाचा विस्तार आहे. ठीक आहे. जैन तत्वज्ञानात द्वैतवाद किंवा ड्युअलिझम मानला जातो. म्हणजे काय, जीव आणि अजीव, म्हणजे सजीव आणि निर्जीव, जाणीव असलेली सत्वे आणि जाणीव नसलेली वस्तू. तर ड्युअलिझम आहे हे, आणि हे सिद्धांत आहे का साधवाद, तर दोन वेगवेगळे सिद्धांत आहेत जैन तत्वज्ञानाचे. त्यानंतर एक मोठी संकल्पना येते किंवा व्याख्या येते, ती आहे संलेखना. म्हणजे काय, संथारा, म्हणजे त्याला दोन्ही नाव आहेत. तर ह्यामध्ये काय होतं, इन शॉर्ट, जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी उपवासद्वारे मृत्यू पत्करणे ही जैन धर्मातील एक धार्मिक साधना आहे. बघा, आता यामध्ये कसं असतं, प्रक्रिया काय आहे यामध्ये, तर अन्न व पाण्याचे सेवन क्रमाक्रमाने कमी करून शेवटी संपूर्ण उपवासाद्वारे शांततेने मृत्यू पत्करणे. म्हणजे तुम्ही काय करायचं, आता जेव्हा तुमचं शेवटचा टाइम येईल, म्हणजे काइंड ऑफ एकदम लास्टच्या, तुम्हाला वाटत असेल की आता काही जातच नाही, काही नाही, तर तुम्ही काय करायचं, अन्न व पाण्याचे सेवन कमी कमी करत करत जायचंय क्रमक्रमाने. असं नाही की एकदमच बंद करायचं, नंतर नंतर पूर्णपणे त्याग द्यायचा त्या सर्व गोष्टीवर, आणि मग आत्मशुद्धी व मोक्ष प्राप्ती हे उद्देश असतं ह्यामध्ये. पण हे थोडंसं एक्स्ट्रीम मध्ये जातं, एक्स्ट्रीमिझमकडे वळायचे हे लक्षण आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतरचे जी इम्पॉर्टंट रिलिजन येतात ते बौद्धिझम, तर त्यामध्ये त्यांनी एक असं सांगितलं की तुम्ही एक्स्ट्रीमकडे जायची गरजच नाही तुम्हाला. मिडल जे मार्ग असतं, म्हणजे मध्यम मार्ग, तर त्याला स्वीकारलं तरी आरामशीर तुम्ही जगू शकता, काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. जैन धर्माचा प्रसार कसा झाला ते पण पाहूया आपण आता. महावीरांनी जैन संघाची स्थापना केली, ज्यात पुरुष व स्त्रियांनाही स्थान होते. स्त्रियांनाही स्थान होते हे महत्वाचे आहे. तुम्हाला वाटेल पुरुषच होते असं नाहीये. त्यांनी प्राकृत भाषेत, आता प्राकृत इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर जी लिपी होती ती कुठली होती मला सांगा कमेंट सेक्शन मध्ये. प्राकृत भाषेत उपदेश दिले आणि पहिले प्रवचन जे राजगीर जवळ दिले. आणि प्रसाराचे प्रमुख भाग काय होते त्यामध्ये, आता कुठले कुठले भागात त्यांनी प्रसार केले, तर गुजरात, तामिळनाडू, कर्नाटकात चंद्रगुप्त मौर्याने स्वतः जैन भिक्षू होऊन कर्नाटकमध्ये प्रसार केला. स्वतः राजानेच भिक्षू होऊन प्रसार केलाय. त्यानंतर दुष्काळामुळे दक्षिण भारतात स्थलांतर होऊन भद्रभाऊ किंवा भद्रभाऊ कसं असेल, जसं एक्सप्लेनेशन प्रोनाऊन्सिएशन असेल त्याचं काय मॅटर नाही करत, पण भद्रभाऊ हे लक्षात ठेवा. दुष्काळामुळे दक्षिण भारतात स्थलांतर झाले हे भद्रभाऊ, आणि यांच्या नेतृत्वाखाली साधूंनी दक्षिण भारतात गमन केले, आणि यामुळे जैन धर्म दोन संप्रदायांमध्ये विभागला गेला. आता बघा, एक नॉर्थ जे इंडिया होता त्यात वेगळं जैन धर्म पाळायचे, आणि जे साऊथ होतं त्यात वेगळं झालं. ठीक आहे. कलिंग ओडिसामध्ये राजा खरवेल नाही, ठीक आहे, त्याने आश्रय दिला, आणि तिथून पुढे तामिळनाडूत प्रसार झाला. तर बघा, प्रसार कुठे कुठे झाले, भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी झाला. नंतर पाहूया आपण यांचा राज कसं काय होईल, आणि त्या अगोदर पाहूया आपण संमेलनं कुठली कुठली होती यांची. तर 2 संमेलनं झाली, आणि बुद्धिस्ट मध्ये किती झाली, तर 4 झाली. पहिले होते ते स्थूलभद्र नेतृत्व, वैशिष्ट्य काय होते, 12 अंगाचे संकलन केले यामध्ये, आणि दुसरे होते वल्लभी, ठिकाण आणि पाटलीपुत्र. बघा, ठिकाण कालावधी ठेवला तरी चालेल, पण मेजरली काय असेल, पहिले ठिकाण, नेतृत्व आणि वैशिष्ट्य काय होती. तर ठीक आहे. दुसऱ्यामध्ये कुठं झाले, तर वल्लभी, पाटलीपुत्र आणि वल्लभी लक्षात ठेवा. देवर्धी, क्षमा, श्रमण. ठीक आहे. हरवलेली जी अंग होती 12 अंगाची, तर पुन्हा संकलित केली व 12 उपांगांची रचना केली. आता जैन धर्माचे संप्रदाय काय होते, तर सुधर्म हे महावीर नंतरचे एकमेव जिवंत शिष्य होते. ते पहिले थेडा पॉन्टिफ बनले. आता हे प्रिलिम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचे आहे. आता आय गेस 12 काहीतरी शिष्य होते त्यांचे, त्यातले एकमेव जे जिवंत शिष्य राहिले त्यानंतरचे, तर ते होते सुधर्म, हे लक्षात ठेवा. दिगंबर, आता त्यात विभागणी झाली, दिगंबर आणि श्वेतांबर. बऱ्यापैकी माहिती असेल, दिगंबर म्हणजे काय, आकाश वस्त्रधारी, आणि श्वेतांबर म्हणजे काय, पांढऱ्या वस्त्रातील. तर दिगंबर जे होते ते महावीरांच्या तत्वानुसार काटेकोर आचरण करणारे, वस्त्र न वापरणारे, आणि श्वेतांबर जे होते दुष्काळानंतर थोडे बदल स्वीकारले आणि पांढरे वस्त्र परिधान करणारे. आणि जैन धर्माचे योगदान काय आहे, आता बघा, आपण जसं आता पाहणारच आहोत आपण, जसं हे पाहिलं जैनिझम वरती, तर सगळं आता हे पण आपण पाहणार आहोत बुद्धिझम मध्ये. तर भाषा कुठली होती, प्राकृत भाषेचा वापर केला,
लोकभाषांमध्ये प्रचार, यामुळे सौरसेनी पुढे मराठी भाषेचा विकास. बघा, पहिले जे होती ती प्राकृत भाषा आली, त्यानंतर आली सौरसेनी, आणि त्यानंतर त्याहून म्हणजे सौरसेनीमध्ये मराठी भाषेचा विकास झाला. ठीक आहे, इव्होल्युशन आहे मराठी भाषेचं. त्यानंतर साहित्य जर पाहिलं तर प्राकृत व अर्धमगधी. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, अर्धमगधी भाषेत ग्रंथ होते. महाकाव्य, पुराणे आणि कादंबऱ्या पण, नाटके पण होती त्यामध्ये. लिपी व संग्रह बघितलं तर राजस्थान व गुजरात मधील जैन मंदिरे आणि पवित्र स्थळांमध्ये आजही जैन हस्तलिखिते सुरक्षित आहेत. ठीक आहे, मूर्तीपूजा, सुरुवातीला मूर्तीपूजेला विरोध होता, पण नंतर महावीर नंतर 23 तीर्थंकरांची पूजन सुरू झाली आणि कला व वास्तुकलेचा पण विकास झाला. बघा, जे विरोध करत होते त्यानंतर त्यांनीच त्यांची मूर्ती करून त्यालाच मूर्तीपूजेला भाग पाडले. आता जैन वास्तुकला पाहूया तर गुहा वास्तुकला खंडगिरी व उदयगिरी हे आहेत उडीसामध्ये, हे गुफा आहेत. ठीक आहे, इसवी सन पूर्व 1 शतक मध्ये हे बांधले गेलेले. आणि त्यानंतर हस्तिगुंफ नाही, ते हत्तीगुंफ आहे. ठीक आहे, अंतिगुंफ झाले का, एक मिनिट. तर हे हत्तीगुंफ आहे. ठीक आहे, इसवी सन पूर्व 1 शतक मध्ये झालेले. आणि एलोरा गुहा जे आहेत, जर तुम्ही पाहिल्या नसेल तर प्लीज जाऊन पहा, खूप छान आहेत गुफा. एलोरा, अजंठा खूप छान आहेत. इव्हन त्यानंतर दौलताबाद 11व्या-12व्या शतकात बांधल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे, मंदिर वास्तुकला पाहूया आता. दिलवाडा मंदिर आहेत राजस्थानमध्ये, सोलंकी राजवंशाद्वारा बांधलेली आणि संपूर्ण पांढऱ्या संगमरवरात बांधलेली. रणकपूर मंदिर जे आदिनाथ पहिले जे तीर्थंकर होते त्यांना समर्पित आहे. हे चतुर्मुख चारमुखी रचनेत बांधलेले आहेत आणि 15व्या शतकात निर्माण केले. त्यानंतर येतात गोमतेश्वर, बाहुबली मूर्ती व जैन स्थापत्य. श्रवणबेळगोळा, गोळा आहे का गोळे ते मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. कर्नाटक येथील गोमतेश्वर बाहुबलीची मूर्ती आणि ग्वाल्हेर, खजुराहो, देवगड, चंदेरी येथील मंदिर हे जैन स्थापत्य कलेच्या समृद्ध वारशाची उदाहरणे आहेत. ठीक आहे, हे खूप महत्वाचे आहेत. बघा, हे जे आहेत साईट्सवर प्रश्न विचारायची आता पद्धत खूपच वाढलेली आहे, तर हे जे इम्पॉर्टंट आहेत तर ते लक्षातच ठेवा. आणि ही स्लाइड खूपच महत्वाची आहे. तसं बऱ्यापैकी सगळे स्लाइड इम्पॉर्टंट आहेत, पण ही जास्त महत्वाची आहे, इथे जास्त लक्ष द्या. म्हणजे गोमतेश्वर कुठे तर श्रवणबेळगोळा असेल, तुम्हाला लगेच क्लिक व्हायला पाहिजे. मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील 52 गजा येथे 84 फूट उंच ऋषभदेवाची मूर्ती 12व्या शतकात बांधण्यात आली होती. ठीक आहे, तर हे बारीक बारीक जे इन्फॉर्मेशन आहे ते 3-4 सोर्सेस मधून काढलेले आहेत. तर थोडासा लाईक पण करू शकता तुम्ही, कारण खूप एफर्ट्स लागतात ह्या स्लाइड्स बनवायला. त्यानंतर जैन धर्माचा राज कसा झाला ते पाहूया आपण. प्रमुख कारणे काय होती, तुम्हाला काय वाटतं? तर राजाश्रयाचा अभाव. म्हणजे काय, हर्षवर्धन व कनिष्क यांसारख्या नंतरच्या राजांनी बौद्ध धर्माला प्रोत्साहन दिले. प्रॉब्लेम काय झाला माहिती का, नंतर कॉम्पिटिशन मध्ये आले दुसरे धर्म, आणि मेजरली जो नेक्स्ट धर्म आला तो थोडासा म्हणजे लिबरल काइंड ऑफ होता. त्यामुळे जैन धर्माचा जो राजाश्रय होता ते कमी झाले. म्हणजे राजाच जे पहिले कसे जे मौर्य राजांनी तसं स्वीकारलं, भिक्षू म्हणून त्यांनी प्रसार केला, पण आता काय झालं तर जे राजा होते त्यांनीच बौद्ध धर्माला प्रोत्साहन दिले. आणि साधूंची निष्क्रियता. आता बघा, जैन भिक्षूंनी धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रयत्न न केल्यामुळे, आता त्यांनी प्रयत्नच नाही केले, जास्त प्रसार करायचे त्यांनी म्हणजे थोडासा कंटाळाच केला. व्यापारी व धनिक वर्ग निष्ठावान राहिला तरी त्यांना प्रसार केला नाही. म्हणजे त्यांच्याकडे पैसा, असं पण नाही की पैसा नव्हता, पैसा भरपूर होता, ते व्यापारी होते. आता पण तुम्ही पाहू शकता जैन जे आहेत, कुठलेही लोक असतील, ते व्यापारामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग आहेत. ठीक आहे, कठीण तत्वज्ञान, तर ते एक प्रॉब्लेम होतं, कठीण होतं. काय तर जैन धर्मातील तपश्चर्या आणि आत्मनिग्रह सामान्य जनतेला कठीण वाटले, कारण की एकदम एक्स्ट्रीमिझम करायचं म्हटलं तर थोडंसं अवघडच जाणार. बुद्धांनी सांगितलेला मध्यम मार्ग जास्त आकर्षक होता. बघा, सिंपल होता, जेवढं सिंपल राहील तेवढं चांगलं राहतं, आहे ना. सोप्या गोष्टी आपण लगेच पकडू शकतो, जे अवघड असतं ते जनरली घेत नाही. ठीक, संप्रदायात फूट होती. त्यानंतर जैन धर्मात श्वेतांबर व दिगंबर असे 2 प्रमुख संप्रदाय निर्माण झाले, आणि ज्यामुळे अनुयायांची फूट झाली आणि धर्माची ताकद जी होती कमी झाली. आता आपण येऊया बुद्धिझमवरती. बुद्ध धर्म उदय व इतिहास पाहूया. बुद्ध धर्म ही इसवी सन पूर्व 6व्या शतकात उदयास आलेली प्रमुख धार्मिक चळवळ होती, आणि संस्थापक कोण होते? ऑब्व्हियसली गौतम बुद्ध, ज्यांनी ज्ञानप्राप्तीनंतर, एनलाइटनमेंट नंतर हा धर्म सुरू केला. गौतम बुद्धांबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. जन्म इसवी सन पूर्व 563, लुंबिनी, कपिलवस्तू, नेपाळ येथे. शाक्य कुळातील क्षत्रिय आहे. वडील कोण आहेत? शुद्धोधन, कपिलवस्तूचे राजकीय प्रमुख आहेत. आणि आई आहे मायादेवी. बुद्धाच्या जन्मानंतर 7 दिवसांनी त्यांचे निधन झाले. संगोपन कोणी केलं? मग महाप्रजापती गौतमी. सावत्र आई पण होत्या, आय गेस मावशी पण होत्या. बुद्धाचा प्रवास कसा झाला तर ते पाहूया आपण आता. 29व्या वर्षी संसार त्याग केला त्यांनी. 4 दृष्टांतांनी प्रभावित, म्हणजे 4 एकदम खटकत होते त्यांना प्रश्न. कुठले कुठले?
एकतर हे वृद्ध कसे काय झाले, म्हणजे बघा यांची एक मागे स्टोरी आहे. तर जेव्हा त्यांचा जन्म झालेला तर तेव्हा जे ऋषीमुनी होते तर त्यांनी सांगितलेलं की हे जे आहे बाळ ते खूप मोठं महायोगी होणार आहे किंवा काइंड ऑफ मोठं संन्यासी होणार आहे. तर ही जी चिंता होती त्यांच्या वडिलांना खूप टोचत होती. तर त्यांनी काय केलं, त्याला सगळं जे आहेत, जे पण सुखसुविधा आहेत ते महालामध्येच त्यांनी प्रोव्हाइड केलं, म्हणजे महालाच्या बाहेर त्याला जाऊच दिलं नाही. आणि एक वेळेस असाच तो गेला बाहेर, म्हणजे आय गेस त्यांचं तेव्हा लग्न वगैरे सगळं झालेलं आणि त्यानंतर ते असेच रथामध्ये बाहेर पडले. तर त्यांनी एका वृद्ध माणसाला पाहिलं. ते म्हटले हे काय? ते म्हटलं तो जे रथ करणारा होता, रथ चालवणारा जो होता, तर त्यांनी म्हटले की हे जे आहे ते वृद्ध आहे. तर ते म्हटले मी पण होईल का? तर त्यांना ते आश्चर्य वाटले की ते पण होणार आहे. त्यानंतर रोगी पाहिले, त्यानंतर मृतदेह पाहिले, त्यानंतर संन्यासी पाहिले. तर ह्यांना ते 4 प्रश्न जे होते ते खूपच टोचत होते. तर त्या 4 प्रश्नांना त्यांना झोप वगैरे काहीच वाटत नव्हतं. त्यानंतर त्यांनी ते सगळं त्याग करण्यासाठी 6-7 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. नंतर बोधगया येथे पिंपळाच्या झाडाखाली 35व्या वर्षी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. त्याची पण छोटी एक स्टोरी आहे. तर जेव्हा ते असंच भटकत होते, म्हणजे जेव्हा त्यांना प्रश्नांची उत्तरे पाहिजे होती, तर त्यांनी सगळ्या म्हणजे जे मोठे मोठे ऋषीमुनी आहेत त्यांना विचारलं, पण त्यांना काही असं मनसोक्त उत्तर भेटलेलं नव्हतं. ते बरोबरच सांगत होते की असं असते, नॉलेज असते, हे असते, ठीक आहे. पण जेव्हा एक छोटी पोरगी असंच खेळत खेळत येते आणि त्यांना असं त्यांनी ती जी छोटी पोरगी असते तर ती त्यांना पाहते आणि ती म्हणते तुम्हाला काय प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे इन द सेन्स की काय तुम्हाला काय काय अडचण आहे काय? तर ते म्हणतात की मला हे ज्ञानप्राप्ती पाहिजे किंवा मला हे 3-4 प्रश्नांची उत्तरे भेटत नाहीयेत. तर ती एकदम सोपं उत्तर देते, खूप सोपं उत्तर, की तुम्ही जे गोष्टी बाहेर पाहतात ते तुमच्या आतच आहेत. तर त्यांना तेव्हा क्लिक होतं. तर ते काय करतात मग पूर्ण तपश्चर्येला सुरुवात करतात आणि ते मग एका झाडाखाली, जे की कुठलं होतं झाड, पिंपळाचं झाड होतं बोधगयाजवळ. तर त्या खाली ते 6-7 वर्ष तपश्चर्या करतात आणि त्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती होते आणि म्हणून त्यांना बुद्ध किंवा प्रबुद्ध म्हटले गेले आहे. बाई खरं आहे. हसू नकोस चिडू. पहिलं प्रवचन सारनाथमध्ये यांनी दिलं. पुढील 40 वर्षे त्यांनी प्रवचन यात्रा सुरू केली आणि केवळ पावसाळ्यात त्यांनी विश्रांती घेतली. निधन कधी झालं तर इसवी सन पूर्ण 483 मध्ये, म्हणजे ऑलमोस्ट 80 इयर्स, 80व्या वर्षी कुशीनगर येथे उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं निधन झालं. आता बुद्ध धर्माचे तत्वज्ञान पाहूया आपण. तर 4 नोबल ट्रुथ्स आहेत त्यांचे: दुःख, समुदय, निरोध आणि मार्ग. आता काय काय आहे ते बघू. दुःख काय, तर दुःखाचं मेन रिझन काय असेल, तर संसार जे आहे ते दुःखांनी भरलेला आहे. बरोबर आहे ना? दुःखच आहे ना? ठीक आहे. समुदय, दुःखाचे मूळ काय आहे, तर तृष्णा आहे, म्हणजे काय, इच्छा आहे. तुमची जे पण इच्छा असतात तर तेच मेन रिझन असतं बघा दुःखांचं. तुम्ही जे इच्छा करतात तर ते जर व्यवस्थित नाही झाल्या तर तुम्ही एकदम देवदास म्हणून बसतात मग. ठीक आहे. छंद से जो टूटे कोई सपना, तर ते वेगळं दुःख आहे, त्याच्या मागे नका पडू. निरोध काय आहे मग, म्हणजे त्याचं काय प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे, तर तृष्णा नष्ट केल्यास निर्वाण प्राप्त होऊ शकते. म्हणजे काय, जे तुमच्या इच्छा आहेत तर ते जर तुम्ही नष्ट केल्या तर तुम्हाला निर्वाण प्राप्त होईल. आणि तुम्हाला बऱ्यापैकी निर्वाण प्राप्त झाला असेल युपीएससी आणि एमपीएससी अभ्यास करून करून. ठीक आहे. कारण की हे नॉलेज पण एक मार्ग आहे. त्यानंतर मार्ग कसा असणार, नष्ट कसे करायचे, तर दुःख नाशासाठी मार्ग आहे अष्टांगिक मार्ग. म्हणजे काय, त्याला म्हणतात 8 फोल्ड पाथ किंवा अष्टांगिक मार्ग. आणि हे बघा, राईट व्ह्यू, इंटेन्शन, स्पीच, लाईव्हलीहूड, ऍक्शन, एफर्ट, माइंडफुलनेस, मेडिटेशन. तर हे आहेत 8 आणि या मार्गांचा अवलंब करून निर्वाण प्राप्त करता येते. आणि अजून एक माझ्या मते, म्हणजे काइंड ऑफ थोडंसं लायटर मोड मध्ये सांगतोय मी, किंवा युपीएससी एमपीएससी असंही बोलू शकतो आपण, मला जर मोक्ष प्राप्ती करायची असेल तर. प्रति डिपेंडंट ओरिजिनेशन काय आहे, तर जन्म मृत्यूचं चालणारं चक्र आहे. तर मूळ कारण काय, अज्ञान. तुमच्याकडे जर अज्ञान असेल तर हे जन्म मृत्यूचं सतत चालणारं चक्र ते तुमच्या भोवती असणारच, असं यांची मान्यता आहे. त्यानंतर बुद्ध धर्माचे त्रिरत्न कुठले कुठले, त्रिजल्स म्हणतात: बुद्ध, धम्म आणि संघ. गौतम बुद्ध, बुद्धाचे तत्वज्ञान आणि भिक्षू संघटना. ठीक आहे, संघ म्हणजे. आता स्प्रेड बघूया आपण, म्हणजे धर्माचा प्रसार कसा झाला. मुख्य कारणे काय होती, तर देवाच्या अस्तित्वाला नकार दिला त्यांनी पहिलेच. बुद्ध धर्मात ईश्वर या संकल्पनेलाच मान्यता नाही, त्यामुळे ते तार्किक विचार करण्यासाठी आकर्षित ठरले. म्हणजे तुम्ही लॉजिकली विचार करा, जे आहे इकडे प्रॅक्टिकली विचार करा. ते असेल नसेल ती वेगळी गोष्ट, पण आत्ता काय आहे त्याच्यावर फोकस करा. आत्ता तुमच्यासाठी पण हेच गरजेचं आहे. जे तुमच्या हातात आहे त्याच्यावर फोकस करा. जे नाहीये किंवा जे फ्युचरमध्ये असणार आहे किंवा जे पास्टमध्ये घडलेलं आहे त्याचा विचार करून फायदाच नाही. जे आत्ता आहे त्याच्यावरच फोकस ठेवा. आत्म्याबाबत मौन आहे. म्हणजे काय, तर आत्मा आहे की नाही यावर स्पष्ट भूमिका नाही.
आता तुम्ही खूप आता डिबेट ऐकलं असेल की आत्मा असते नसते, आत्मा शरीरातून बाहेर जाते, त्याच्यावर चर्चा करून आपल्याला काय भेटणार आहे, त्यात वेळच वाया जाणार. म्हणून त्यांनी काय म्हटले, ते मौनच ठेवले. आणि तुम्ही काय करा, मध्यम मार्ग स्वीकारा, त्याच्यावर फोकस ठेवा. सर्व माणसांनी समानता, जात वर्ण लिंग या सर्व भेदभेदांना नकार दिला. त्यामुळे शूद्र स्त्रिया मोठ्या प्रमाणात आकर्षित झाल्या. आकर्षित झाल्या. स्त्रियांना संघात प्रवेश दिला आणि स्त्रियांनाही संघ जीवनात सामील होण्याचा समान अधिकार आहे. ठीक आहे, म्हणजे असं काय इक्वेलिटी बिफोर लॉ, आर्टिकल 14. ठीक आहे. सामाजिक क्रांतीची बीजे, आता बघा ह्यात सोशल रिव्हॉल्युशनची बीजे यात निर्माण झाली. कारण की तुम्ही जर समानताला प्रोत्साहन देतायत तर तुम्ही काइंड ऑफ डिस्क्रिमिनेशनला थोडंसं दूर करणार आणि त्यामुळे ते एक रिव्होल्युशन म्हणून एक बीजे तयार होतीलच. इथपासूनच सुरुवात झाली तशी. आणि आर्यवर्ताबाहेरील लोकांनाही आव्हान होते. म्हणजे मगच जे आर्य वर्चस्वाच्या बाहेर होते, बौद्ध धर्माचे प्रमुख केंद्र बनले. आता बुद्धांचे व्यक्तिमत्व व शिकवणी हे पाहूया. बुद्धांनी द्वेषाला प्रेमाने आणि वाईटाला चांगुलपणाने उत्तर दिले. त्यांची स्टोऱ्या वगैरे तुम्ही ऐकल्या असतील, जे अंगुलीमाल आहे किंवा अजून 2-3 स्टोऱ्या आहेत. तुम्ही जर वाचल्या नसतील किंवा ऐकल्या नसतील तर नेक्स्ट टाइम तुम्ही मला कधी मेसेज करा, मी तुम्हाला ऐकवल. ठीक आहे. त्यांनी कर्म, अहिंसा, करुणा आणि मध्यम मार्गावर यावर भर दिला आणि त्यांची विनम्रता आणि व्यवहार्य शिकवणी जनतेला भावली. तर व्यवहार ज्ञान खूप इम्पॉर्टंट होतं आणि त्यात स्पेशली ते प्रॅक्टिकल खूप होते. ठीक आहे. आणि कसं समजवायचं समोरच्याला तर ते बऱ्यापैकी त्यांना माहिती होतं. आणि पाली भाषेचा वापर केला. आणि जैन धर्मांनी कुठल्या भाषेचा वापर केला आठवत आहे का? नाही, ठीक आहे, कोई बात नाही. असं नको व्हायला, पुढचं पाठ मागचं सपाट. ठीक आहे. पाली भाषेचा वापर केला, प्रसाराचे साधन होते. पाली ही जनसामान्याची भाषा होती तेव्हा, संस्कृत नव्हे. ठीक आहे. बौद्ध धर्माचे प्रचारक सोप्या भाषेत धर्म शिकवत आणि त्यामुळे धर्माचा प्रसार झपाट्याने वाढला. बघा, जेवढी गोष्ट सोपी असेल तेवढं फास्ट त्याचं स्प्रेड होतो. आणि संघ प्रवेश, खुले आणि सोपे नियम होते. संघात प्रवेशासाठी कोणत्याही जाती लिंगाची अट नव्हती आणि फक्त मठीय नियम म्हणजे काय, विनय पाळावे लागायचे. विनय म्हणजे काय, विनय म्हणजे रूल्स असतात. विनय पिटक आणि सुत्त पिटक. ठीक आहे. आणि अजून एक मला ते सांगा कुठलं आहे पिटक. 3 पिटकं होती. त्यामुळे सामान्य जनता, व्यापारी, महिलांमध्ये लोकप्रिय होती. आता अशोक सम्राट जे होते त्यांच्यावर पण ते प्रभाव पडला. कलिंग युद्धानंतर अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारले 3रे संमेलनामध्ये आणि त्यांनी दम्मेलेख कोरले. ठीक आहे. धार्मिक दूत पाठवले श्रीलंका, म्यानमार, अफगाणिस्तान, चीन इत्यादी. आणि राजश्रयामुळे धर्म प्रसार झपाट्याने झाला. आधुनिक प्रभाव कुठे कुठे झाला तर आजही बौद्ध धर्म श्रीलंका, चीन, थायलंड, व्हिएतनाम, जपान, कोरिया इथे व्यापक आहे. आणि भारतात मात्र हळूहळू राज झाला. प्रॉब्लेम काय होतं तर ब्राह्मणवाद आणि इस्लामाच्या उदयानंतर. ठीक आहे. आणि इव्हन जे बुद्धिझम मध्ये जे पण वेगवेगळे विभाजन झाले, मग त्यामध्ये पण थोडंसं वादग्रस्त झाले, ते ऱ्हासमध्ये पाहूयाच आपण आता. सगळ्यात अगोदर आता पाहूया बौद्ध संमेलन म्हणजे काय, बुद्धिस्ट काउन्सिल. खूप इम्पॉर्टंट आहे ते. RVPK. ठीक आहे. RVPK लक्षात ठेवा. आर काय आहे, राजगृह, वैशाली, पाटलीपुत्र, काश्मीर, हे लक्षात ठेवा. सप्तपर्ण गुहा आहे यामध्ये, राजगृहामध्ये. कुठे गेली. महाकश्यप अध्यक्ष होते. राजा कोण होते, अजाशत्रू. यामध्ये राजा कोण होते, वैशालीमध्ये कालाशोक, आणि त्यानंतर पाटलीपुत्रमध्ये अशोक, आणि काश्मीरमध्ये कनिष्क. हे लक्षात ठेवा. राजा इम्पॉर्टंट आहे, स्थान इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामध्ये काय काय झालं, बुद्धांच्या मृत्यूनंतर विनय पिटक आणि सुत्त पिटक संकलित झाले. वैशालीमध्ये भिक्षूंमध्ये मतभेद, तर इथनं बघा सुरुवात झाली रसाची. भिक्षूंमध्ये मतभेद व्हायला लागले. उपोषण पाळणे, मद्यपान करणे वगैरे सगळं इथंच झालं. बघा, इथंच पार्टी करायला लागले इथं. त्यानंतर थेरवाद आणि महायान पंथ विभाजनाची सुरुवात झाली. इथं पण थोडेसे पंथ वेगवेगळे व्हायला लागले. आणि त्यानंतर महायान पंथाची मांडणी व विस्तार केला कनिष्क यांनी. आता बौद्ध धर्माचे प्रमुख पंथ कुठले कुठले ते पाहूया आता. थेरवाद किंवा स्थविरवाद सर्वात जुना पंथ आहे. बुद्ध काय ते तर देवतांचे देव, देवती देव. मूळ शिकवण स्वतःच्या प्रयत्नांनी मोक्ष भेटू शकतं आणि ग्रंथ आहे पाली त्रिपिटक. त्यानंतर येतं सर्वास्तिवादन, सर्व काही अस्तित्वात आहे, सर्व अस्ति. ठीक आहे. तत्वज्ञान काय, संयुक्त निकाय. आणि वसुबंधू हे प्रसिद्ध विचारवंत आहेत यामध्ये. तिसरे आहेत महासंगिक, म्हणजे काय, बुद्ध काय आहेत ते अतिमानवी शक्तींचा धनी आणि बोधिसत्वांची महत्ता, इतरांच्या मोक्षासाठी कार्य. आणि प्रभाव कुठे कुठे गेला, अमरावती, नागार्जुन कोंडा. फक्त एक मेजर नाव लक्षात ठेवले तरी बऱ्यापैकी आहेत. हिनयान लेसर व्हेइकल, महायान ग्रेटर व्हेइकल. बुद्ध हिनयानमध्ये काय, मानवी गुरु, स्वतःच्या साधनेने मोक्ष, आणि मूर्ती पूजेऐवजी प्रतीक पूजा. ठीक आहे. झाड, चक्र वगैरे. आजचे थेरवाद. ठीक आहे, हेच आहे. थेरवाद जे आहेत हेच आहे. लेसर व्हेइकललाच म्हणतात, हिनयान किंवा थेरवाद म्हणतात. आणि महायानमध्ये काय, ईश्वराचा अवतार म्हणजे काय, बोधिसत्व मार्गावर भर. आणि मूर्तीपूजा, विविध बुद्धांचे पूजन, म्हणजे मूर्तीपूजा यामध्ये आहे. यामध्ये मूर्तीपूजा नाही, त्यांच्या प्रतीकावर पूजा आहे. ठीक आहे. जसं की झाड, चक्र वगैरे.
आणि ग्रंथ काय तर लोटसूत्र, हृदयसूत्र. आणि वज्रयान जे आहे ते तांत्रिक बुद्धिझम आहे. 7व्या शतकात आले. तांत्रिक प्रभाव होता. मंत्रतांत्रिक क्रिया, ध्यान यावर भर. आणि प्रचलित भाग जे बघितलं तर बंगाल, बिहार, तिबेटमध्ये आहे. प्रभावी रूप लामा संप्रदाय. आता थेरवाद आणि महायान यामध्ये काय फरक आहे ते बघूया आपण. तर स्थान कुठे कुठे आलं? थेरवादी हिनयान श्रीलंका, थायलंड, बर्मा इत्यादी. आणि महायान कुठे आहे तर चीन, तिबेट, कोरिया, जपान. संख्या किंवा शाळा एक प्रमुख आहे. पूर्वी 18 होत्या आणि इथे 8 मोठ्या शाळा आहेत. ग्रंथ कुठले? फक्त पाली त्रिपिटक आहे. इथं लोटसूत्र, महायान सूत्र आहे. बुद्ध संकल्पना काय आहे? गौतम बुद्ध जे आहेत ते मानव आहेत. इथं बुद्ध जे आहेत ईश्वर समान, अमिताभ बुद्ध व इतर. ठीक आहे. बोधिसत्व फक्त मैत्रेय, अवलोकितेश्वर, मंजुश्री, क्षितिगर्भ, ध्येय काय? अरहंतपद आणि बुद्धत्व इतरांसाठी. आणि त्रिकाय सिद्धांत काय आहे? कमी भर, तर नवीन संभोगीय सहाय्य, 3 शरीरांची स्वीकार. आता बौद्ध धर्माचा ऱ्हास कसा झाला काय वाटतं? तर 11व्या-12व्या शतकात बौद्ध धर्मात भारतातून जवळपास अदृश्यच झाला. म्हणजे जिथं उगम झाला म्हणजे बऱ्यापैकी नेपाळमध्ये झालाय, पण सगळ्यात जास्त प्रसार तर भारतात झाला. तरी पण भारतात 11व्या-12व्या शतकातच अदृश्य झाला. तर प्रमुख कारण काय आहे? तर ज्या कर्मकांडांनी विरोध केला होता त्याच कर्मकांडांचा तो बळी ठरला. म्हणजे काय? भिक्षूंनी लोकांपासून दुरावा घेतला आणि पालीऐवजी संस्कृत वापरली. बघा, जे प्रसारासाठी कॉमन लँग्वेज वापरली गेली कॉमन मॅनसाठी, तर त्याऐवजी त्यांनी पाली ऐवजी काय केलं? संस्कृत वापरली. अजून त्यांनी म्हणजे त्यांना असं दाखवलं की आम्ही वर्चस्व आहे. राजाने उच्च वर्गाकडून देणग्या स्वीकारू लागले. नालंदा विद्यापीठास 200 गावांचे उत्पन्न जोडले गेले. आणि बिहारांमध्ये अलिशान जीवनशैली, भ्रष्टाचार वाढले. स्त्रियांकडे वाचण्यासाठी पाहू लागले. पुष्यमित्र शुंग, मिहिरकुल, हे हुन होते, हे गौड होते, शशांक यासारख्या शैव राजांनी भिक्षूंवर अत्याचार केले. म्हणजे एकदम ऑलमोस्ट त्यांनी बोधी वृक्षाची तोड. युएन कोण आहेत? तर फॉरेन ट्रॅव्हलर आहेत. ठीक आहे, चायनीज ट्रॅव्हलर आहेत. नोंदणीनुसार 1600 स्तूप आणि विहार नष्ट केले आणि हजारो भिक्षू मारले. तुर्क आक्रमकांनी संपन्न बिहार लुटले आणि अनेक भिक्षू नेपाळ व तिबेटला पळाले. म्हणजे बघितलं तर जिकडं उदय झाला, व्यवस्थित प्रसार झाला, तिथनंच सगळं गायब झालं. बौद्ध धर्माची महत्व आणि प्रभाव बघूया आता. सिग्निफिकन्स आणि इम्पॅक्ट. समाजातील विषमता आणि गरिबीवर प्रकाश पाडला. बघा, कुठल्याही धर्माचा असं नाही बोलू शकत की काहीच नाही केलं, तर त्याचा जो प्रभाव असतो तो खूप वर्षानुवर्ष चालतो. आताही पाहू शकतो आपण. हे बघा किती झालंय, 600 शतकात झालंय का. तर तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे 600 BC, म्हणजे हे 600 वर्ष पूर्ण. तिथनं पुढं आपला किती चाललाय? 2025, 2600 वर्ष झाली, तरी पण आता पण आपण बुद्धिझम वाचतोय. तर ह्याचा प्रभाव आताही आहे. आणि गरिबी नष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांना धान्य, मजुरांना मजुरी, व्यापाऱ्यांना भांडवल देण्याचा सल्ला दिला. भिक्षूंनी भोग, कामवासना, संपत्तीपासून दूर राहण्याचे संकेत दिले, पण भौतिकवादावर प्रहार केला. म्हणजे जे प्रॅक्टिकल आहे त्याच्यावर जास्त फोकस ठेवला त्यांनी. तेच गरजेचं आहे आता पण. संघाचे नियम काय होते? तर कर्जबाजारी, गुलामांना मुक्ती मिळाल्यावरच प्रदेश, आणि स्त्रिया व शूद्रांनाही समान अधिकार दिले. राज्य व सामाजिक व्यवस्था मान्य, विद्रोह न करता समाजात जगण्याचा सल्ला दिला. निर्वाण हे फक्त भिक्षूंसाठी, सामान्य भक्तांनी समाजात राहून जीवन जगायचे आहे. म्हणजे असं नाही की काय तुम्ही फक्त वेगळ्या जर वर्णांचे असाल तर तुम्हाला वेगळं असं काही नाही. सत्वनिपात मध्ये जनावरांचे महत्व, अन्नदाता, संपत्तीदाता, त्यामुळे अहिंसेचा आग्रह, अहिंसेवर जास्त फोकस ठेवला. नालंदा, वल्लभी, विक्रमशिला यांसारख्या शिक्षण केंद्राची स्थापना केली. भारतात मूर्तीपूजेची सुरुवात बुद्धाच्या प्रतिमांपासून. बोधगया, सारनाथ, बरहुल, भरोच येथील कलाकृती आणि गांधार शैली, ग्रीक व भारतीय शिल्पकला. हे लक्षात ठेवा, गांधार शैली खूप महत्वाची आहे आणि याच्यावर एमपीएससीने प्रश्न विचारला पाहिजे. बुद्धांच्या जीवन घटनांची चित्रे आहेत यामध्ये. तर गांधार, मथुरा, अमरावती हे जे शैली आहेत तर ते खूप महत्वाचे आहेत. पुढे बघू, जर आले तर येतील मला वाटते, कारण की 3-4 सोर्सेस तर येणार. बौद्ध व जैन धर्मातील साम्य आणि फरक काय आहे ते पाहूया. वैशिष्ट्य आणि धर्म. बौद्ध धर्म आत्म्याची मान्यता आहे का? इथं आहे, इथं नाही. आचार धर्म कसे? तर कठोर तपश्चर्या, इथं मध्यम मार्ग आहे. अहिंसा, अति अहिंसा, इथं व्यावहारिक अहिंसा आहे. कर्म व श्रद्धा मान्य आहे. संस्थापक क्षत्रियवर क्षत्रियवर. ठीक आहे. आता हेटेरोडॉक्स मुवमेंट्स म्हणजे काय? इतर धार्मिक चळवळी कुठले कुठले आहेत? अजीविक पंथ आलेला. म्हणजे काय? अजीविक म्हणजे काय? तर नियतिवाद होता, भाग्य, निष्क्रियता यावर विश्वास ठेवायचा. प्रणेता कोण होते? मकली गोसाल, महावीरांचे शिष्य. बिंदुसार मौर्य राजा यांच्या काळात लोकप्रिय झालेले आहे अजीविक पंथ. त्यानंतर उच्छेदवाद पंथ. प्रणेता कोण आहेत? अजित इशकांबली, इसवी सन पूर्व 6वे शतक मध्ये आले. तत्व काय होतं? नास्तिकता, मृत्यूनंतर काहीच राहत नाही. भारतीय भौतिकवादाचं प्रथम पुरस्कर्ता. ठीक आहे. प्रॅक्टिकलिझमवर जास्त फोकस केला.
जे आहे ते इथंच आहे, मृत्यूनंतर काहीच नाही राहत, नास्तिक होते काय. ठीक आहे, उच्छेदवाद. त्यानंतर भगवतात्व म्हणजे काय, भगवत संप्रदाय, भगवतिझम. आता उत्पत्ती व स्वरूप काय होतं, तर मौर्यानंतरच्या काळात उदय झाला यांचा. भगवत म्हणजे काय, ईश्वर भक्त. आणि विष्णू, वासुदेव, कृष्ण, हरी किंवा नारायण या वैयक्तिक देवाचे भक्तीभोवती या संप्रदायाचे तत्वज्ञान फिरते. अवतार सिद्धांत काय होतं, तर संकट काळी भगवान विष्णू मानव रूपात अवतार घेतो. आता त्यात दक्षता म्हणजे कुठले मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की. आणि प्रसार कसा, तर मूळ कुठं होतं, तर मथुरामध्ये होतं. विस्तार कुठे झाला, उत्तर भारत, मग डेक्कन, मग दक्षिण भारत. प्रमुख ग्रंथ कुठला आहे, तर भगवत पुराण आहे. भगवत भक्तीचे महत्व सांगणारा प्रमुख ग्रंथ आहे हा. प्रमुख संरक्षण कोण आहे, तर हिलिओडोरस, ग्रीक राजदूत, महुष्क, कुशाण, गुप्त राजवटी, चालुक्य, बदामी आणि लक्ष्मण सेन, बंगाल आणि गंगवंश, ओडिसा. आता लोकप्रियता पाहूया. भक्ती आणि अहिंसा यावर भर. शेतकरी, व्यापारी, स्त्रिया, वैश्य व शूद्रांमध्ये आकर्षण. भक्ती बघा, हे कॉमन मॅन साठी परत तसंच झालं. म्हणजे जे लोकप्रिय कधी होईल, जेव्हा सगळे जे वर्ग आहेत ते व्यवस्थितपणे त्यांना इक्वॅलिटी प्रदान झाली, तर ते येणारच ऑब्व्हियसली बात. भक्ती, कर्म व ज्ञान मार्गाचा एकत्रित साधनेने मोक्ष मिळतो. आणि मूर्तीपूजा होती का, तर होती. प्रारंभ मथुरापासून झाला. गुप्त काळापासून मंदिरांमध्ये मूर्तीपूजा सामान्य झाली. म्हणजे हे बघा, हे पण प्रश्न विचारू शकतो की मूर्तीपूजा कधीपासून सुरुवात झाली, तर गुप्त काळापासून. हलवार संत दक्षिण भारतात 12 संत होते. 12 संत भक्ती गीते रचली आणि त्यात अंडाळ ही एकमेव स्त्री संत. ठीक आहे, अंडाळा असेल कसंही असेल, पण हे लक्षात ठेवा. आता भगवत वैष्णव संप्रदायातील तत्वज्ञानाचे प्रकार कुठले, तर 4 मेजर आहेत. तर विशिष्ट अद्वैत, द्वैत, शुद्ध अद्वैत आणि अचिंत्य भेदअभेद. ठीक आहे, यामध्ये मेजरली तुम्हाला एक थोडीशी ती जी फिलॉसॉफी आहे प्रत्येक विशिष्ट अद्वैत द्वैतची, तर ते लक्षात ठेवा. आणि त्यांचे जे पण फाउंडर आहेत, तर ते पण लक्षात ठेवायचे तुम्हाला. म्हणजे विशिष्ट अद्वैत मध्ये रामानुजाचार्य, त्यानंतर द्वैत मध्ये माधवाचार्य, शुद्ध अद्वैत मध्ये वल्लभाचार्य. शुद्ध म्हणजे कोण, वल्लभभाई पटेल आपले शुद्ध होते, असं लक्षात ठेवू शकतो तुम्ही, शुद्ध वल्लभाचार्य. अचिंत्य भेद अभेद, तर चैतन्य महाप्रभू हे बंगालचे होते. ठीक आहे, आता एक एक करून पाहूया आपण. विशिष्ट अद्वैत म्हणजे काय, तर ब्रह्म एकच आहे, पण त्यात वैविध्य आहे, म्हणजे विविध आहेत यामध्ये. जीव, अजीव व ईश्वर. तत्व काय आहे, कुठं फोकस करतं हे, तर ज्ञानकडे. हित काय आहे, भक्ती व आत्मसमर्पण. पुरुषार्थ मोक्ष आहे. अद्वैत मध्ये काय आहे, आत्मा व परमात्मा यांच्यात स्पष्ट भेद आहे. आत्मा स्वतंत्र नाही, पण ईश्वरावर अवलंबून आहे. ठीक आहे, द्वैत म्हणजे ड्युएलिझम आहे, दोन आहेत, पण वेगवेगळे नाही, एकमेकांवर अवलंबून आहे. शुद्ध अद्वैत मध्ये काय आहे, ईश्वर पूर्णपणे शुद्ध आणि अद्वैत रूपात आहे आणि पुष्टी मार्गाचा आधार आहे यामध्ये. आणि अचिंत्य भेद अभेद मध्ये चैतन्य महाप्रभू, ईश्वर व त्याची ऊर्जा एक आहेत, पण भिन्न नाही. समजण्या पलीकडचा भेद व अभेद आहे. त्यानंतर पाहूया आता इस्लाम धर्माचा उदय व भारतातील प्रसार. आता 7व्या शतकात अरबी द्वीपकल्पातून उदय झाला. मक्का व मदिना प्रमुख व्यापारी शहरं होती. उंट व्यापाऱ्यांचे केंद्र होते. आता हे पहा, हे एनसीआरटी मध्ये होते म्हणून इथं टाकले. 7व्या शतकात हे बघा, एडी मध्ये चालले, आपण बीसी मध्ये होतो. ठीक आहे, तर 632 एडी नंतर मोहम्मद यांच्या मृत्यूनंतर इस्लाम वेगाने पसरला. कॅलिफ ही नेत्याची पदवी होती. राजकीय व धार्मिक प्रमुख मानायचे. इस्लामचा विस्तार जर पाहायला गेला तर पश्चिम आशिया, उत्तर आफ्रिका, स्पेन यामध्ये झाला असा. त्यानंतर भारतात कधी प्रवेश झाला, तर 712 एडी मध्ये मोहम्मद बिन कासिमने सिंध जिंकले तेव्हा. स्थानिक राजांनी पश्चिम भारतात याचा अडथळा केला, पण सिंध प्रदेशात इस्लामचा पहिला प्रभाव पडला. ठीक आहे, आता बौद्ध व जैन धर्मासंबंधी महत्वाची संज्ञा आहेत. इथं संज्ञा आणि इथं अर्थ दिलेले हे तुम्ही वाचून घेऊ शकता. ठीक आहे, प्रत्येक वाचत बसलं तर तुम्हाला झोपेल. आता होमवर्क क्वेश्चन्स आहेत, हे 4 क्वेश्चन्स आहेत. तुम्ही जर सोडवले तर चांगली गोष्ट आहे. आणि याचे जे आन्सर्स आहेत टेलिग्राम चॅनलवरती आहेत. जे फर्स्ट टाइम आले त्यांच्यासाठी वेगळा आहे, रिपीटरसाठी वेगळा आहे. तर धन्यवाद. जर तुम्ही सिरीज पाहिलेली असेल तर इथं स्क्रीनवर दिसत असेल. तर धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद.